नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण भारतीय राज्यघटनेतील काही अत्यंत महत्त्वाच्या घटना आणि घटना दुरुस्त्या म्हणजेच कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट्स बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. वेळेनुसार देशाच्या गरजा बदलत गेल्या आणि त्यानुसार राज्यघटनेमध्ये अनेक दुरुस्त्या करण्यात आल्या. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही अत्यंत महत्त्वाच्या घटना दुरुस्त्या अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. राज्यघटना लागू 26 जानेवारी 1950. भारताची राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारण्यात आली, पण ती पूर्णपणे लागू झाली 26 जानेवारी 1950 रोजी. याच दिवसापासून भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटलं जातं. पहिली घटना दुरुस्ती 1951. भारतीय राज्यघटनेची पहिली दुरुस्ती 1951 मध्ये करण्यात आली. या दुरुस्तीमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर काही वाजवी निर्बंध लावण्यात आले. तसेच जमीन सुधारणा कायद्यांना संरक्षण देण्यासाठी 9व्या अनुसूचीची निर्मिती करण्यात आली. ही दुरुस्ती पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळात झाली. सातवी घटना दुरुस्ती 1956. ही दुरुस्ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते. यामध्ये राज्यांची भाषावार पुनर्रचना करण्यात आली, म्हणजेच भाषा आणि संस्कृतीनुसार राज्यांची विभागणी करण्यात आली. यामुळे महाराष्ट्र, गुजरात आणि इतर अनेक राज्यांच्या निर्मितीचा मार्ग मोकळा झाला. 42वी घटना दुरुस्ती 1976. मिनी संविधान 42वी घटना दुरुस्ती ही भारतीय इतिहासातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची दुरुस्ती मानली जाते. ही दुरुस्ती इंदिरा गांधी यांच्या काळात आणण्यात आली. या दुरुस्तीमुळे संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि राष्ट्रीय एकात्मता हे शब्द जोडण्यात आले. मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. केंद्र सरकारचे अधिकार वाढवण्यात आले. या दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन असेही म्हटले जाते. 44वी घटना दुरुस्ती 1978. 42व्या घटना दुरुस्तीमुळे सरकारचे अधिकार खूप वाढले होते. म्हणून 44व्या दुरुस्तीने नागरिकांचे काही अधिकार पुन्हा मजबूत करण्यात आले. मालमत्तेचा अधिकार हा मूलभूत अधिकारातून काढून कायदेशीर अधिकार करण्यात आला. आणीबाणी लागू करण्याचे नियम अधिक कठोर करण्यात आले. 52वी घटना दुरुस्ती 1985. पक्षांतर बंदी कायदा. ही दुरुस्ती अँटी डिफेक्शन लॉ म्हणून प्रसिद्ध आहे. यामध्ये पक्ष बदलणाऱ्या आमदार आणि खासदारांवर कारवाईची तरतूद करण्यात आली. राजकारणातील पक्षांतर थांबवण्यासाठी हा कायदा करण्यात आला. 61वी घटना दुरुस्ती 1989. या दुरुस्तीने मतदानाचे वय 21 वर्षावरून 18 वर्ष करण्यात आले. यामुळे देशातील तरुणांना मतदानाचा अधिकार मिळाला. आज आपण 18 वर्षांचे झाल्यावर मतदान करू शकतो, ते या दुरुस्तीमुळेच. 73वी घटना दुरुस्ती 1992. ग्रामपंचायतींना घटनात्मक दर्जा. या दुरुस्तीने पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक मान्यता मिळाली. ग्रामपंचायत व्यवस्था मजबूत करण्यात आली. महिलांसाठी आरक्षण देण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्था आणि सक्षम बनल्या. 74वी घटना दुरुस्ती 1992. ही दुरुस्ती शहरातील महानगरपालिका आणि नगरपालिकांसाठी करण्यात आली. यामुळे शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा मिळाला. 86वी घटना दुरुस्ती 2002. शिक्षणाचा अधिकार. या दुरुस्तीमुळे 6 ते 14 वर्षांच्या मुलांसाठी शिक्षण हा मूलभूत अधिकार बनला. यानंतर राईट टू एज्युकेशन ॲक्ट लागू करण्यात आला. 101वी घटना दुरुस्ती. या दुरुस्तीमुळे भारतात GST म्हणजेच वस्तू आणि सेवा कर लागू करण्यात आला. यामुळे संपूर्ण देशात एक समान कर प्रणाली लागू झाली. 103वी घटना दुरुस्ती. EWS आरक्षण. 2019 मध्ये करण्यात आलेल्या या दुरुस्तीने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 10% आरक्षण देण्यात आले. भारतीय राज्यघटना कधी लागू झाली? 26 जानेवारी 1950. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पहिली घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी झाली? 1951. 9वी अनुसूची कोणत्या घटना दुरुस्तीने जोडली? पहिली घटना दुरुस्ती. राज्यांची भाषावार पुनर्रचना कोणत्या दुरुस्तीने झाली? 7वी घटना दुरुस्ती.
42वी घटना दुरुस्ती कोणत्या नावाने ओळखली जाते? मिनी संविधान. समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द प्रस्तावनेत कोणत्या दुरुस्तीने जोडले? 42वी घटना दुरुस्तीने. मूलभूत कर्तव्यांचा समावेश कोणत्या घटना दुरुस्तीने झाला? 42वी घटना दुरुस्ती. मालमत्तेचा अधिकार मूलभूत अधिकारातून कोणत्या दुरुस्तीने काढण्यात आला? 44वी घटना दुरुस्ती. पक्षांतर बंदी कायदा कोणत्या घटना दुरुस्तीशी संबंधित आहे? 52वी घटना दुरुस्ती. मतदानाचे वय 21 वरून 18 वर्ष कोणत्या दुरुस्तीने करण्यात आले? 61वी घटना दुरुस्ती. पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा कोणत्या दुरुस्तीने मिळाला? 73वी घटना दुरुस्ती. नगरपालिकांना घटनात्मक दर्जा कोणत्या दुरुस्तीने मिळाला? 74वी घटना दुरुस्ती. शिक्षणाचा अधिकार कोणत्या घटना दुरुस्तीशी संबंधित आहेत? 86वी घटना दुरुस्ती. मूलभूत अधिकार 2002. GST कोणत्या घटना दुरुस्तीमुळे लागू झाला? 101वी घटना दुरुस्ती. EWS आरक्षण कोणत्या दुरुस्तीने लागू झाले? 103. भारतीय राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली? 26 नोव्हेंबर 1949. अँटी डिफेक्शन लॉ कोणत्या दुरुस्तीने संबंधित आहे? 52वी घटना दुरुस्ती. 42वी घटना दुरुस्ती कोणाच्या काळात झाली? इंदिरा गांधी. 73वी घटना दुरुस्ती आणि 74वी घटना दुरुस्ती कोणाशी संबंधित आहेत? स्थानिक स्वराज्य संस्था. भारतीय राज्यघटना जगातील कोणत्या प्रकारची राज्यघटना आहे? सर्वात मोठी लिखित राज्यघटना. भारत प्रजासत्ताक राष्ट्र कधी बनला? 26 जानेवारी 1950. मूलभूत कर्तव्ये भारतीय राज्यघटनेत कोणत्या वर्षी जोडली गेली? 1976. मतदानाचे वय कमी करण्यामागचा मुख्य उद्देश काय होता? तरुणांना मतदानाचा अधिकार देणे. भारतीय राज्यघटना ही एक जिवंत दस्तऐवज आहे. देशाच्या गरजेनुसार त्यात बदल होत असतात. आज आपण भारतीय राज्यघटनेतील काही महत्त्वाच्या घटना आणि घटना दुरुस्त्या समजून घेतल्या. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.